नमस्कार. हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रो, जीवनामध्ये आपण वेगवेगळे विषय समजून घेतो. कविताही समजून घेतली पाहिजे, कवितेचाही आनंद घेतला पाहिजे, कवितेच्या विश्वामध्ये थोडं रमलंही पाहिजे. म्हणून आज आपल्यासमोर मी माझी स्वरचित एक कविता आपल्यासमोर ठेवत आहे. या कवितेतली एखादी जरी ओळ तुम्हाला आवडली तर ते तुमच्या माणसापर्यंत पोहोचायला विसरू नका. कवितेचं शीर्षक आहे, समुद्रालाही स्थैर्य नसते. भीती वाटते तेव्हा प्रीती कोमजते. जेव्हा प्रीतीसाठी कोणालाही काही म्हणू नये, मनात काही बाही आणू नये, मनाला ताणू नये. कधी कधी भावनांना भरती येईल. जीवनामध्ये चढउतार चालू असतात ना. कधी कधी भावनांना भरती येईल, कधी कधी मन पाषाण होईल. भरती ओटी चालू असते. समुद्रालाही स्थैर्य नसते. पळणारे परत येऊ शकतात. जन हाती नसते. तसं मनाचंही असते. स्वतःला सावरत राहा, स्वतःला आवरत राहा. समजून घे जनाला, तसं तुझ्या मनाला. नसते जेव्हा कुणाला काही देणं घेणं, मग बंद होते तोंडाकडेही पाहणं. नसते जेव्हा कुणाला काही देणं घेणं, मग बंद होते तोंडाकडेही पाहणं. असं असताना कशाला कुणाला काय बोलतोस? आग्नीला बर्फ समजून कशाला धरतोस? झुडूप सावली देऊ शकत नसते. झुडपाकडून सावलीची अपेक्षा कशाला करतोस? जे आहे ते आपले म्हणावं. रडगाणे थांबवून गाणी गुणगुणावं. पळतं पाखरू माया कसं देईल? कुणीही तुझ्या भावनेचा भाग कसा होईल? तूच तुला समजून घे, तूच तुला उमजून दे. जर कितीही देऊन भाव मिळतच असतील घाव. कशाला पाहिजे मग तुला तेच मुक्कामाला गाव? अनेक गावं आहेत, अनेक ठावं आहेत. तिथे खुशाल मुक्कामाला जावं. बळ काही मिळत नसते. कुणालाही
थोडंच अंतःकरण कळत असते. कुणालाही थोडंच अंतःकरण कळत असते. कुणालाही थोडंच अंतःकरण कळत असते. अंतःकरण अंतःकरणाला भिडते केव्हा? अंतःकरणातील भाव डोळ्यात जमतात तेव्हा. अंतःकरण अंतःकरणाला भिडते केव्हा? अंतःकरणातील भाव डोळ्यात जमतात तेव्हा. कुणालाही आतले भाव आणि आतले घाव कळत नसतात. हृदयस्पर्शीला हृदयातले भाव कळत असतात. हृदयस्पर्शीला हृदयातले भाव कळत असतात. पाषाणाला झरे फुटत नसतात. पाषाणाला झरे फुटत नसतात. धन्यवाद.